वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि खरं तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। तर ही जी काही ब्लाउज डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ब्लाउज डिझाईन सहज कटिंग स्टिचिंग करता यावी। त्याचबरोबर मी तुम्हाला म्हणजे तुम्ही ही जी काही आजची डिझाईन आहे ना तर याची आयडिया खरं तर तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकता, कारण की आपल्याला बऱ्याचशा कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते आणि कुठली द्यावी हे सुचत नाही। त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो। सो ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकता। आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल। सो नक्की अशी डिझाईन स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ह्या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊज सुद्धा नक्कीच खूप छान दिसेल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण सुरुवात करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। खरं तर साडी पण खूप सुंदर आहे, कलर कॉम्बिनेशन पण मस्त आहे ब्लाउज आणि साडीचं। काठ खूप छान असा मोठा आहे आणि ह्या मोठ्याशा काठापासून खरं तर आपण आज खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या बॅक पार्टचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल। तर इथे ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग केलेली आहे। त्यानंतर इथून आपण घेतलेला आहे 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 असं टोटल 5.5 इंचाचं शोल्डर। त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण 5.25 इंच घेतलेला आहे आणि 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। इथून छातीचा चौथा भाग म्हणजे 8.5 अधिक 2 इंच मार्जिन, असं टोटल 10.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेऊयात। सो तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे। सो बघा, मग मी इथे टोटल 9 ला मार्किंग केलेली आहे, 8.5 गळा आहे। त्यानंतर 2.5 इंच आडवी गळा रुंदीची मार्किंग करून पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी असा बॉक्स काढावा लागतो। त्यानंतर साईडला 2.5 आणि 3 यांचं 2 मार्किंग केले आणि ह्या पद्धतीने एकदम फेंट मार्किंग करून ठेवली। आणि नंतर ही आता अशी मार्किंग झाल्यानंतर आपण ती थोडीशी डार्क करून घेऊयात, जेणेकरून तुमच्या पण लक्षात येईल आणि मलाही कळेल की कशा पद्धतीचा गळा आहे। ठीक आहे, सो गळ्याची ही परफेक्ट मार्किंग झालेली आहे। आता खरं तर कॅनव्हास पेपर न लावताच आपल्याला गळ्याची कटिंग स्टिचिंग करायची आहे। सो त्यामुळे आपण डायरेक्ट आता इथे कट करूयात। जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल गळा तर मग आता इथे कट करायची गरज नाहीये। ठीक आहे, सो बघा, मग अशा पद्धतीने आपण हे गळा इथे कट करून घेतलेला आहे आणि आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात। सो सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला इथे जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काठाची कुठली डिझाईन असेल तर ती आपण इथे बनवून घेऊयात। तर बघा, मग मी म्हटल्याप्रमाणे अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी ब्लाउजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट या पद्धतीने ठेवून घ्यायचा। सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1-1 अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे। आणि ह्या पिना लावून घेतल्यानंतर गळा रुंदी एकदा चेक करायची, ती खूप स्प्रेड तर होत नाहीये ना, कारण खूप स्प्रेड झाली तर मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहू शकतात। आणि ह्या पद्धतीने पिना वगैरे लावून झाल्यानंतर सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः 0.5 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे। आता टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील एवढी म्हणजे आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की इथे कॅनव्हास पेपर न लावता आपण गळा बनवत आहोत। त्यामुळे आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला गळ्याचा शेप येणार आहे। त्यामुळे बघा, मी अगदी सावकाश तुम्हाला दाखवत आहे। तर मी एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित इथे खरं तर टीप मारून घेतलेली आहे। त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात। या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं। यानंतर आता जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे कमरेच्या साईडला जो काही ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। सो मी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला कट करायचं आणि काही मार्जिन इथे ठेवण्याची खरं तर आपल्याला गरज नाहीये। आता बघा,
हे ह्या पद्धतीने कटिंग झाल्यानंतर आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. मग तुमचा गळा कुठलाही असो, या पद्धतीने छोटे मोठे कट्स हे आपल्याला द्यावाच लागतात. फक्त ब्लाऊजला कट जाणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. यानंतर आता आपण हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने सरळ करून घेऊयात. आणि त्यानंतर आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. सो बघा, मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा असेल तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीची ही खूप महत्त्वाची टीप आहे. सो तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि तुमच्या इथे लक्षात येईल, अगदी काळजीपूर्वक सावकाश थोडं थोडं पकडत मी इथे जो काही आपला शेप आहे तर तो व्यवस्थित बाहेर फोल्ड करतच टीप मारून घेत आहे. कारण की ही जर टीप आपण व्यवस्थित मारली नाही तर मग आपलं सगळं लुकच बिघडेल. आपल्याला जसा आपला आकार पाहिजे नाही तसा येणार नाही. त्यामुळे खरं तर अगदी सावकाशपणे आपल्याला ही स्टेप करायची आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फिनिशिंग वगैरे सगळं यावरच आपलं डिपेंड आहे. सो बघा, मग फायनली एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला इथे गळा हा रेडी झालेला आहे. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण की मी म्हटल्याप्रमाणे तो जो कपडा वरती दिसला तर सगळं फिनिशिंग बिघडते. त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा, मग आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. कारण हे मार्जिन कटिंग करताना कुठेही आपण कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर म्हणूनच सगळ्यात आधी ह्या पद्धतीने आपल्याला एक्स्ट्राचं इथे कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच. ठीक आहे. सो बघा, आता मग एकदम छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. गळ्याचा शेप, कमरेचा पार्ट एकदम परफेक्ट असा आलेला आहे. यानंतर आता काठापासून आपल्याला इथे डिझाईन बनवायची आहे. तर तसं बघायला गेलं तर हा काठ भरपूर सारा मोठा आहे. एवढा काठ आपल्याला लागणार नाहीये. आपली जी काही डिझाईन आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. खरं तर खूप ट्रेंडिंग आहे. आतापर्यंत खूप साऱ्या कस्टमरनी ही डिझाईन माझ्याकडून शिवून घेतलेली आहे आणि अजून सुद्धा ह्या डिझाईनसाठी कस्टमरची खूप सारी रिक्वायरमेंट आहे. सो तुम्ही सुद्धा अशी डिझाईन अजून बनवली नसेल तर नक्कीच बनवू शकतात. आणि बघा, वरच्या साईडने मी काठ कट करून घेतला, खालच्या साईडने सुद्धा कट करून घेतलेला आहे. कारण मी म्हटल्याप्रमाणे ह्या डिझाईनसाठी एवढा काठ नकोय. मग तुमच्याकडे खूप काठ अवेलेबल असेल, ही डिझाईन बनवायची नसेल तर दुसरी सुद्धा बनवू शकता. काठ जेवढा पाहिजे तेवढा कट केल्यानंतर दोन्ही साईडने खरं तर तो थोडासा फोल्ड करत सिंपल टिप मारून घ्यायची आहे. जशी आपण दाबटीप देत असतो ना, सेम त्याच पद्धतीने, जेणेकरून ती दोन्ही साईडने प्रॉपर फिनिशिंग सहित आपला काठ रेडी होईल. तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस सुद्धा खरं तर राहायला नको. यासाठी मग ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुमच्याकडे छोटा बारीकसा काठ असेल तरी सुद्धा तुम्ही हे डिझाईन बनवू शकतात आणि ब्रॉड काठ असेल तरी सुद्धा बनवू शकतात. दोन्ही साईडचं कडेकडेचं मी कट करून घेतलेलं आहे. टीप मारून आपण हा काठ इथे रेडी करून घेतलेला. आणि आता आपण हा जो काही काठ आहे ना तर हा लावायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी स्ट्रेट कट करून घेतलेला आहे. असं फोल्ड करून आधी स्टिप मारून घेतली तरी सुद्धा चालेल, म्हणजे पुन्हा धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि बघा, इथून क्रॉसमध्ये आपल्याला आता हा जो काही काठ आहे तर हा लावायचा आहे. ते सुद्धा छोट्या छोट्या प्लेट्स टाकत हे बघा. आता तुमच्याकडे काठ किती अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे की हा जो काही प्लेट्स आहेत ह्या तुम्हाला छोट्या छोट्या घ्यायच्या आहेत की मोठ्या मोठ्या घ्यायच्या आहेत. तर मी जरा मीडियमच घेत आहे, खूप छोट्या किंवा खूप मोठ्या घेत नाहीये. काठ सुद्धा इथे सफिशियंट आहे आणि एवढ्या काठामध्ये एवढ्या प्लेट्स व्यवस्थित येत आहे. कारण की खूप पण प्लेट्स दिसायला नको आणि खूप कमी पण दिसायला नको. मी म्हटलं तुमच्याकडे काठ कसा अवेलेबल आहे त्यावर ते डिपेंड आहे. आणि बघा, इथून असं गोलाकार टीप मारायची आहे. जसं आपण मार्किंग करताना, गळ्याची कटिंग करताना बघा मार्किंग केली होती ना त्याच लेवलमध्ये. बघा, मी चॉकने पुन्हा मार्किंग करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर त्याच प्लेट्स खालच्या साईडला सुद्धा अगदी व्यवस्थित सावकाश सेट करत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. कारण कसं होतं ना, वरचा पोर्शन हा कमी आहे आणि खाली त्या आपण ज्या काही प्लेट्स टाकलेल्या आहेत ना तर त्या स्प्रेड होतात.
आणि बघा मग इथून बरोबर इथपर्यंत आलेला आहे. आणि त्यानंतर हा पुन्हा गोलाकार शेप दोन्ही साईडने देऊन घेतला. इकडचे जे काही किंचितचं एक्स्ट्राच आहे तर ते कट करूयात. आणि तुमच्या लक्षात येईल की भरपूर सारा काठ होता तर तो आपल्याला एकदम व्यवस्थित पुरलेला सुद्धा आहे. त्यानंतर इथे तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही लेस लावू शकतात. पण मी ना ब्लाऊजचाच कलर आहे पिंक आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनचीच लेस इथे घेतलेली आहे. कारण की खूप डार्क गोल्डन ना ह्या काठाला मॅच होत नाही. काठाचा कलर थोडासा वेगळा आहे त्यामुळे. आता ही लेस लावल्यावर ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते तुमची लेस जाड बारीक कशीही असो शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती अजिबात वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि बघा तीच लेस आता मी इथे खालच्या साईडला सुद्धा लावून घेत आहे. ऍक्च्युली ह्या काठामध्ये गोल्डन कलर ना हा थोडासा वेगळा आहे त्यामुळे मग गोल्डन लेस त्यावर मॅच होत नाहीये म्हणून मग मी ही लेस इथे घेतलेली आहे. जर का तुमच्या ब्लाउजवर गोल्डन लेस मॅच होत असेल तर तुम्ही नक्कीच ती यूज करू शकता. त्याचबरोबर साडीचा जसा कलर असेल ना तर त्या कलरवर पण तुम्ही अशी यूज करू शकतात. म्हणजे कॉन्ट्रास्ट लेस पण यूज करू शकतात. त्यानंतर बघा आता इथून गळ्याच्या साईडने आपण लेस लावायला सुरुवात करूयात. आणि जो काही मुंड्याच्या साईडला गोलाकार शेप दिलेला आहे तर त्या शेपवर आपल्याला खरं तर ही लेस लावायची आहे. बघा इथून तुमच्या लक्षात येईल गोलाकार बघा इथपर्यंत आणलेला आहे. आणि ह्या लेसला सुद्धा आपण दुसऱ्या साईडने टीप देऊन घेऊयात. ठीक आहे. सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा लेस लावून घेऊयात. आणि खरं तर ना मी पुन्हा सांगते इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसनुसार. ठीक आहे. जसं कस्टमरला हवे असेल तसं. सो बघा मग मी इथे हे लेस लावून घेतली आणि ह्या साईडला सुद्धा दुसऱ्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे. खरं तर इथे तुम्ही छान ब्रॉड डिझायनर पण लेस यूज करू शकतात किंवा वरच्या साईडला 2 लेअर मध्ये सुद्धा लेस लावू शकतात. बट मी सिंगल लेअर मध्येच ही लेस लावलेली आहे. आता ही डिझाईन तयार झाल्यानंतर आपण बॅक साईडला इथे टक्स टाकून घेऊयात. तर टक्स ना सेंटर पासून खरं तर आपण 4-4.5 इंचावर टाकतो पण इथे 6 इंचावर टाकायचे आहे. कारण की जो काही आपला गोलाकार शेप आहे आणि काठ वगैरे आहे मग त्यावर टक जर टाकला तर अजिबात लुक येणार नाही. सगळं ब्लाऊजचं लुकच बिघडेल. सो तसं होऊ नये त्यासाठी आपण थोडंसं लांबच टक्स टाकलेला आहे. तो पण जरा असा मीडियम म्हणजे छोटासाच खूप काही मोठा पण टाकलेला नाहीये. म्हणजे कधी कधी आपल्याला डिझाईन नुसार सुद्धा टक्स ऍडजस्ट करावे लागतात. ठीक आहे. सो बघा मग प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आहेत. टक्स टाकले टक्सला डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला नॉट लावायची आहे. सो सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवून घेऊयात. तर गळ्याच्या मधला जो काही कपडा होता ना तर तोच मी घेतला आणि 2 चौकोन इथे रेडी केले. आता बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं. पुन्हा इकडे एक सेंटरला एक फोल्ड आणि दुसरा फोल्ड आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे नॉट आणि इथून टिप मारून घ्यायची. आता ही टिप मारताना ना सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. सो खूप सुंदर असं फुलाच्या पाकळीसारखे हे लटकन तयार होतात. खरं तर हे लटकन बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि खूप सुंदर लटकन तयार होतात. कोणालाही आवडतील असे. सो त्यामुळे असे लटकन तुम्ही झटपट तयार होणारे फॅब्रिक पासून नक्कीच बनवू शकतात. त्यानंतर आता बघा आपल्याला इथे 2.5 ते 3 इंचावर हे नॉट लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित 2-3 टिपा देऊन लॉक करायचं आहे जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको आणि आपली नॉट सुद्धा निघायला नको. एक मार्किंग केली की सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आणि बरोबर तिथेच नॉट लावायची. म्हणजे दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि फिनिशिंगचा आपल्याला काहीच प्रॉब्लेम यायला नको. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. सिंपल सोबर असे लटकन आहे फॅब्रिकचे. अगदी सोपी पद्धत आहे. काठ बघा किती छान व्यवस्थित सेट झालेला आहे. प्लेट सुद्धा एकदम प्रॉपर अशा व्यवस्थित एकसारखे आलेले आहे. एक छोटी एक मोठी असं काहीही झालेलं नाहीये. व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आले आणि त्यामुळे खरं तर फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. कारण फिनिशिंगसाठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स खूप इम्पॉर्टंट असतात ज्याकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. पण तसं होऊ देऊ नका. कारण मी नेहमीच सांगत असते फक्त डिझाईन स्टिच करणं किंवा ब्लाऊज स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो बघा मग किती छान फिनिशिंग सहित आपली ही बॅकनेक डिझाईन फायनली रेडी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी पद्धत आहे आणि खरं तर मी कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. त्याचबरोबर फिनिशिंगच्या टिप्स ट्रिक्स सुद्धा तुम्ही फॉलो करा.
एवढंच नाही तर ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा, झटपट तयार होते. जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला ही डिझाईन सहज बनवता येईल आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो ब्लाऊजचं लुक मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला जरा आयडिया येईल की कुठल्या ब्लाऊजवर तुम्ही अशी ही छानशी डिझाईन बनवू शकता. त्याचबरोबर जर कस्टमरला खूप सारे डिझाईन नको असेल, सिंपल पण दिसायला छान अशी डिझाईन जर हवी असेल तर ही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की देऊ शकता. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपला ब्लाऊज इथे कम्प्लीट स्टिच झालेला आहे आणि ह्या छानशा डिझाईनमुळे ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक आलेला आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आय होप सो तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल. आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊज खूप छान दिसेल. तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.